क्वेश्चन रिमेन्स इन माय माइंड की BA करून UPSCला तुम्ही हात घातला, हाऊ रिस्की इट इज. बहुतांश मुलं ज्यांना मी भेटतो की नाही, जे प्रिपरेशन फेजमध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपल्याला जमेल की नाही, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, आपल्याला काही वारसा नाही आहे, आई वडील शेतकरी आहे किंवा जेमतेम सर्व्हिसमध्ये वगैरे आहे, आपल्या घरचं कोणी आहे पण नाही सर्व्हिसमध्ये, घरचं काय कोणी तालुक्यातलं पण नाही आहे असं. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल? कॉलेजच्या सोबतच UPSCला पण अभ्यास करायचा प्रयत्न करतात, पण ते वेळ मॅनेज होत नाही त्यांना. तर तुम्ही वेळ कसा काढला? स्टडी आणि लाइफ हा बैलेंस कैसा मेंटेन करायचा? टाइम का जरिया कौन सा है बता दो, हमारे जो व्यूअर्स है वो रिलेट कर पाएंगे 100%. कोणते मेथड्स आहे जिकडे आपण टाइमपास करत असतो? आय वॉज जबरदस्ती पुष्ट त्यामध्ये UPSC कर तू म्हणून, का वडिलांनी सांगितलं आणि वडील म्हणजे वडील, त्यांचा मना करू शकत नाही तुम्ही. एक इन्फिरियरिटी असते, म्हणजे मराठी डाऊन मार्केट टाईपचं. आता जसं महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जसं वातावरण आहे, तर मराठीचा अभिमान हवा. मी त्यांना सांगतो बरेचदा की UPSC सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम 2023 मध्ये ज्यांनी ऑल इंडिया रँक 595 पटकावला आहे, त्या IPS प्रियंका मोहिते मॅम आज आपल्या सोबत आहेत. आणि योगायोगाने म्हणा किंवा कोइन्सिडेंटली म्हणा किंवा आपण फॉर्च्युनेट आहोत की त्यांना महाराष्ट्र कॅडर हे अलोकेट झालेलं आहे आणि इथून पुढची 35 वर्ष ते महाराष्ट्रामध्ये सेवा देणार आहेत आणि आपल्याला त्यांना महाराष्ट्रामध्ये बघायचं भाग्य लाभणार आहे. तर मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं डायमेन्शन IAS मध्ये. आणि आज आपण त्यांना कशासाठी बोलवलं आहे की त्यांची जी काही जर्नी होती एकदम प्रिपरेशन पासून तर एक्झाम पास होतपर्यंत, आणि त्यातून काय काय इनपुट्स त्यांना देता येतील जे इथून पुढं परीक्षेला सामोरे जाणार आहेत. तर अशी जनरल विषयावर गप्पा होणार आहेत, काही मायनर टिप्स पण असणार आहेत. मॅम खूप खूप स्वागत आहे तुमचं डायमेन्शन IAS मध्ये. आमच्या विनंतीला मान देऊन तुम्ही उशिरा का होईना आला, त्याबद्दल आम्ही खूप आनंदित आहोत. तर कुठून सुरुवात करूयात? काय सांगायचं आहे तुम्हाला तुमच्या जर्नीबद्दल? तुम्ही सांगा. व्हॉट इज देअर की असं विद्यार्थ्यांना कळत नाही आहे आणि ते कळणं खूप महत्त्वाचं आहे की जेणेकरून त्यांचा जो UPSCचा प्रवास आहे तो थोडासा सोपा होईल. सगळ्यात पहिले तर मला वाटतं की असं म्हणतात की UPSC बऱ्यापैकी टफ किंवा मे बी जगातली दुसऱ्या-तिसऱ्या नंबरची टफेस्ट एक्झाम आहे. तर ती क्लिअर करण्यासाठी काय लागतं, तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे डेडिकेशन पाहिजे. डेडिकेशन केव्हा येतं? जेव्हा आपल्याला वेन वी हॅव क्लॅरिटी ऑफ वाय, की आपल्याला हे का करायचं आहे. जर एकदा आपल्याला क्लॅरिटी ऑफ वाय आली की मग देन वी कॅन फाइंड इझिली की ते कसं करता येईल. तर कसं करायचं हे सांगण्यासाठी अनेक लोक आपल्याला ऑलरेडी उपलब्ध आहेत. माझाही एक छोटासा प्रयत्न असेल माझ्या जर्नी थ्रू ती प्रोसेस सिम्प्लिफाय करायचा. सो लेट्स डू इट टुगेदर. वाय तुम्ही का सुरू केलं? बरेच लोक सांगतात बालपणीचं स्वप्न होतं, आईबाबांचं स्वप्न होतं. मी नाही म्हणणार की माझं असं खूप जुनं काही स्वप्न होतं. मला असं वाटतं आपल्याकडे आपला जो स्किल सेट असतो त्यानुसार आपण आपलं करिअर चूज करत असतो. तर ज्यावेळेस मी माझं स्वतःचं पोटेन्शियल अनालाइज केलं आणि अलॉंग विथ दॅट जेव्हा माझे स्कूल प्रिन्सिपल यांनी मला ह्या फील्डसोबत इंट्रोड्यूस केलं, त्यांनी सजेस्ट केलं की प्रियंका यू कॅन हॅव बेटर करिअर इन सिव्हिल सर्व्हिसेस. मग ह्यावेळी मी सिरियसली विचार केला आणि अगेन मग ऑन बॅक ऑफ माय माइंड ते पण होतं की माझे आजोबा म्हणायचे लहानीनाथ लाल दिव्याच्या गाडीत फिरावी. तर ते एक स्वप्न मला वाटतं एकत्रित सगळं जुळून आलं म्हणून UPSC. ते कुणाची पाय पाळण्यात दिसतात असं काही ती मन आहे. माझ्या बाबतीत व्हाय UPSC माझ्या मनामध्ये अजिबात कल्पना नव्हती. इवन UPSC काय असते हे पण माहीत नव्हतं. कॉलेजपर्यंत असताना होता होगा कुछ, कधी कधी ऐकायला मिळायचं कोणाच्या तरी पेपरमध्ये नाव वगैरे यायचं असं, बट मला काही त्याबद्दल गांभीर्य नव्हतं. ती वडिलांनी कल्पना माझ्या डोक्यामध्ये टाकली की UPSC का ट्राय करत नाहीस म्हणून. आणि मग त्यानंतर मी अभ्यास करायला लागलो आणि नंतर पास वगैरे झालो. बट मला असं काही इंटरनली मी झालंच पाहिजे, मग ते लाल दिव्याची गाडी वगैरे असते असं काही मोटिवेशन कधीच नव्हतं. म्हणजे पापाने बोला है तो करना है असं होतं सुरुवातीला. बट नंतर या प्रोसेसमध्ये गेल्यानंतर आय स्टार्टेड एन्जॉइंग कि दुनिया में इतना कुछ है पता करने के लिए और मुझे कुछ भी पता नहीं है सिवाय अपनी फील्ड के. एन्व्हायरमेंटल इंजिनियर था मैं, तो पर्यावरणाशी संबंधित बरं काही माहीत होतं, पण त्याच्याशी निगडीत जे काही इतर विषय आहेत वेगळे वेगळे डायमेन्शन, पॉलिटी म्हणा, हिस्ट्री म्हणा, हे सगळं काही माहीत नव्हतं. तर आय वॉज जबरदस्ती पुष्ट त्यामध्ये UPSC कर तू म्हणून, का वडिलांनी सांगितलं आणि वडील म्हणजे वडील, त्यांचा मना करू शकत नाही तुम्ही. मग तिथून सुरुवात केल्यानंतर मला कळालं की बरंच काही आहे जाणून घेण्यासाठी अजून. मग त्यामध्ये मला इंटरेस्ट डेव्हलप झाला आणि मग वडिलांना सांगायची गरज पण नाही पडली की UPSC बाबा अभ्यास तुझा कसा चालू आहे, काय चालू आहे. ते 3-4 दिवसातून एकदा फोन करायचे आणि विचारायचे की जेवण झालं का, तब्येत कशी आहे, कारण हे न्यू की आय हॅव डेव्हलप इंटरेस्ट त्यामध्ये. तर असं होतं. म्हणून तुमच्या फॅमिलीचा सपोर्ट, जसं की मी तुमच्या मागच्या व्याख्यानांमध्ये पण बघितलेलं आहे की खूप महत्त्वाचं आहे. वाय फॅमिली सपोर्ट इज इम्पॉर्टंट? सगळ्यात मेन म्हणजे एक्झाम जेवढी टफ प्रिपरेशनच्या फेजने ना, त्याच्यापेक्षा जास्त ती मेंटल टेस्ट आहे. तर त्या मेंटल टेस्टला पास होण्यासाठी जो मॉरल सपोर्ट लागतो, तर मला वाटतं तो फॅमिलीकडून जर मिळाला ना तर अजून प्रोसेस सोपी होऊन जाते. माझ्या बाबतीत सेम घडलं. माझे आई वडील आणि माझा मोठा भाऊ आणि मोठी बहीण आहेत, तर त्यांचा खूप चांगला सपोर्ट मला लाभला. सपोर्ट कशा दृष्टीने, तर असं नाही की ही परीक्षा झालीच पाहिजे, तू ही पास नाही झाली तर आयुष्यात खूप काहीतरी मोठं गमावशील, असं नाही. तर त्यांचं फक्त म्हणणं होतं की जे करिअर तू चूज केलं आहे तर त्याच्यामध्ये पूर्णत्वास नेण्यासाठी तुझे 100% दे. त्यानंतर नाही झालं तर वी कॅन फाइंड अन ऑल्टरनेटिव्ह. फक्त
तू आयुष्यात असा स्ट्रेस नाही घ्यायचा की माझं झालं च पाहिजे, तो जो आपण पुढे च लावतो ना, तो आग्रह मला कधीच नव्हता. मला वाटतं त्याच्यामुळेच ते जास्त सहज शक्य झालं. आणि दुसरं की ह्या प्रोसेसच्या प्रत्येक स्टेजमध्ये ते माझ्यासोबत होते. म्हणजे अशी पोझिशन आहे की आज पॉडकास्ट माझा करण्याऐवजी जर तुम्ही माझ्या फॅमिलीचा केला असता तर त्यांनी पण डिटेलमध्ये UPSC एक्झाम सांगितली असती, कारण ते थ्रू आउट त्या जर्नीमध्ये माझ्यासोबत राहिलेले. फॅमिलीचा सपोर्ट अजून ह्यासाठी पण लागतो की एक्झाममध्ये आपण जेव्हा प्रिपेअर करत असतो तेव्हा दर दुसऱ्या दिवशी आपण स्वतःला क्वेश्चन करतो की मला हे जमणार आहे का, किंवा माझं जर UPSC एक्झाम पास नाही झाली तर मी आयुष्यात काय करेन. तर ज्यावेळेस आपला हा जो सेल्फ डाऊट येतो त्यावेळेस आपल्याला कोणीतरी मागून सांगणारा लागतो की तू करत राहा, होईल तर होईल, नाही झालं तर म्हणजे ते म्हणतात ना, मणका होतो अच्छा, ना होतो और अच्छा. तर तसा माझा फॅमिलीचा सपोर्ट मला भेटला होता आणि लागतोच मॉरल सपोर्ट ह्या प्रोसेसमध्ये. जो मुनासिब हो वो देना मौला, मेरा क्या है मैं तो कुछ भी मांगता रहता हूँ. बट स्टिल क्वेश्चन रिमेन्स इन माय माइंड की BA करून UPSCला तुम्ही हात घातला, हाऊ रिस्की इट इज. कारण BAला काय भारतामध्ये फ्युचर आहे. इव्हन टेक्निकल एज्युकेशन ज्यांनी घेतलेलं आहे त्यांनाच आपलं भविष्य जे आहे ते अंधारात दिसतंय. तरी BA करून हा UPSCचा प्लॅन तुम्ही निवडला, रिस्क ॲपेटाईट ते कुठून आलं आणि हाऊ रिस्की इट इज. म्हणजे कुणाला तुम्ही रिकमेंड कराल का की बाबा BA करा आणि नंतर UPSCला हात घाला? ऑफकोर्स रिस्की डिसिजन होता. टू बी ऑनेस्ट, म्हणजे स्ट्रेट फॅक्ट आहे भाई, अब नहीं है फ्यूचर BA को तो नहीं है बस. हा खरंय. असं होतं की रिस्की डिसिजन होता फर्स्ट थिंग. आणि दुसरं की रिस्की ह्यामुळे नव्हता की मला क्वेश्चन होता मला जमेल का नाही, मला ह्यामुळे होता कारण माझ्या घरामध्ये ज्यावेळेस मी सांगितलं की मला 12th सायन्स CBSE 84% मिळाले, त्यानंतर मी त्यांना सांगते की मला आर्ट्स फॅकल्टीला जायचंय, तर माझे बाबा भयंकर चिडले होते. त्यांचं म्हणणं असं होतं डॉक्टर इंजिनियर दिसत असेल ना. हा, घरामध्ये ऑलरेडी एक डॉक्टर आणि एक इंजिनियर होता आणि त्यात ते स्वतः मॅथ सायन्स शिकवतात. सगळ्या जगाला सांगतात की तुम्ही सायन्स फील्डमध्ये जा. आणि त्यांच्या घरातली लहान मुलगी त्यांना म्हणते की नाही पप्पा मला आर्ट्स, उलटी गंगा बाहेर आहे घर में. राईट. तर त्यांना कन्व्हिन्स करताना खूप जास्त कष्ट पडले. मग ते मला हळूहळू सांगायचं की ठीक आहे, MBBS नाही करायचं, नीट रिपीट नाही करायचं तर मग तू BDS कर, नाही काय तर BSc ॲग्री कर, नाही काय तर BSc कर, पण BA करू नको. पण समाव मी त्यांना कन्व्हिन्स केलं. आणि माझ्या डोक्यात असं म्हणजे मला वाटतं तुम्ही जे विचारलं की मी दुसऱ्यांना सजेस्ट करेल का, तर ऑफकोर्स नाही. म्हणजे असं नाही की BA करू नका, पण माझं म्हणणं असं राहील की यू शुड हॅव स्ट्रॉंग प्लॅन B. त्याचं रिझन असं आहे की 12वी झाल्यावरती आपण थोडे इमॅच्युअर असतो आणि 12वीच्या पर्सेंटेजवर आपण करिअर ठरवतो, पण हळूहळू आपल्याला रिअलाइज होतं की पोट भरायला पैसा लागतो, बॅकअप स्ट्रॉंग लागतं. त्यामुळे विचारपूर्वक निर्णय घ्यावा. स्ट्रॉंग प्लॅन B असायला पाहिजे का, तर येस. आणि BA करून नुकसान झालं असं मी अजिबात म्हणणार नाही, कारण BA केल्यानंतर मी MA पॉलिटिकल सायन्स केलं, तर त्या थ्रू मी अनेक ऑप्शन्स चूज करायचा ऑप्शन होता माझ्याकडे. एक तर जर्नलिझम होता. मला असं वाटतं थोडंफार बऱ्यापैकी मला बोलता येतं. तुम्ही तिकडे पण चांगलं केलं असतं, छान बोलता तुम्ही. थँक्यू सो मच. तर जर्नलिझम असेल किंवा पॉलिटिक्समध्ये थोडंफार आपण एक ॲडवायझर म्हणून एक काम करू शकतो असं मला वाटत होतं, कारण पॉलिटिकल सायन्स माझा सब्जेक्ट होता. अदरवाईज फक्त BA करून काही हाती लागलं असतं असं मला ऑनेस्टली नाही वाटत. मग मी बॅकअप म्हणून सेट आणि नेट एक्झाम किंवा JRFची एक्झाम ती क्लिअर केली होती, तर त्याच्यातून मी एक प्लॅन B हळूहळू तयार केला होता. ज्यांनी आता BAला ऍडमिशन घेतलेलं आहे त्यांनी पुढे UPSC सोबतच कोणता प्लॅन B ठेवावा? आता घेतलंय समजा ऍडमिशन, आता त्या माघार घेता येतच नाहीये, तर BA मध्ये समजा इन केस UPSC नाही झालं तर काय करिअर परस्यू करता येईल, असे काही अल्टरनेटिव्ह? पहिली गोष्ट तुम्ही सांगितलं की जर्नलिझम करणार किंवा पॉलिटिक्समध्ये ऍडवायझर म्हणून वगैरे जाणार, तसं काय काय करता येईल? पहिली गोष्ट आता BA चांगलं करायचं. मन लावून. आपल्याकडे असं आहे की BAला ऍडमिशन घेतलंय म्हणजे कॉलेज न करता पण होऊन जाईल, तर तसं केलं होतं कॉलेज? येस, मी एकदम रेग्युलर स्टुडंट होते. मी SP कॉलेज, आपलं जयसर परशुराम भाऊ महाविद्यालय, तिथली स्टुडंट आहे आणि मी तिथे रेग्युलर कॉलेजला जाऊन केलं होतं क्लासेस. आणि ते सोबत मी UPSC केलं होतं. तर सगळ्यात पहिले तर UPSC खूप मोठी गोष्ट आहे आणि ते कॉलेज सोबत होऊ शकत नाही, हा मनातला भ्रम दूर करणे. आणि दुसरं BA करत असताना एक पर्टिक्युलर सब्जेक्टवरती चांगली कमांड मिळवणे. जसं पॉलिटिकल सायन्स आजही माझं पॅशन आहे. मला पॉलिटिकल सायन्स असेल किंवा इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये जे काही गोष्टी घडतायत त्या गोष्टींवरती स्वतःचं मत मांडायला आवडतं. तर इंटरनॅशनल रिलेशन्समध्ये काहीतरी करिअर करता आलं असतं. BA केल्यानंतर सगळ्यात चांगली गोष्ट काय होते, तर यू गेट लॉट ऑफ टाइम, ज्याच्यामध्ये तुम्ही तुमच्या स्वतःच्या पर्सनॅलिटीवरती काम करू शकतात आणि तिथे तुम्हाला तुमच्यामधलं नवीन काहीतरी सापडेल. लेट्स कन्सिडर कोणीतरी को करिक्युलर ऍक्टिव्हिटीजमध्ये असतं, कोणी तुमच्यासारखं शायर असतं, तर त्या गोष्टी तिथे जाऊन डेव्हलप झाल्या पाहिजे आणि त्यानुसार मग वी कॅन फाइंड अन ऑल्टरनेटिव्ह किंवा चांगलं करिअर आपण निवडू शकतो. हा प्रॉब्लेम असतोच मुलांना की कॉलेज करत असताना UPSCचा अभ्यास चालू केलेला असतो, कारण त्यांच्या मनामध्ये असतं ना की एक साधारण 2-3 वर्ष तरी आपल्याला अभ्यास करावा लागतो. आणि बऱ्याच जणांना, सगळ्यांनाच वाटत असतं की वयाच्या 21व्या वर्षी 22व्या वर्षी पास झाल्या पाहिजे. तुम्ही 23व्या वर्षी आय थिंक पास झालेल्या, तर ते कॉलेजच्या सोबतच UPSCला पण अभ्यास करायचा प्रयत्न करतात, पण ते वेळ मॅनेज होत नाही त्यांना. तर तुम्ही वेळ कसा काढला?
मी फर्स्ट इयरला बेसिक एनसीईआरटी रिडिंग केलं होतं. ओके. सेकंड इयरला मी कोचिंग घेतलं होतं Okay. भगीरथ अकॅडमी या ठिकाणी. हो. तर कोचिंग सोबत माझं असं होतं की सेकंड इयर पूर्ण फक्त कोचिंग होतं. मग त्यावेळेस काइंड ऑफ वन वे मी घेत होत्या सगळ्या गोष्टी. तिथे माझं स्वतःचे इनपुट्स काहीच नव्हते किंवा सेल्फ स्टडी काहीच नव्हता. आणि मग थर्ड इयर होतं की जेव्हा मी फक्त सेल्फ स्टडीवरती फोकस केला होता. तर ते जे ग्रॅज्युअल प्रोसेस होती, 1 बाईट ॲट अ टाइम, ते माझं होत होतं की सुरुवातीला फक्त एनसीईआरटीज रीड करून त्या प्रोसेसमध्ये यायचं. कारण सायन्स असल्यामुळे मला आर्ट्स फॅकल्टीच्या कुठल्याच सब्जेक्टची काहीच कल्पना नव्हती. तर मी निवांत 2 रिडिंग्स दिल्या एनसीईआरटीला. मग सेकंड इयरला क्लासेस केले. तर टाइम मॅनेजमेंटच्या बाबतीत मी असं म्हणेन की जर आपण ठरवलंय करायचंय तर वी नीड टू फाइंड टाइम. मग तो कसाही मॅनेज होऊ शकतो. तर त्याचे अनेक ऑल्टरनेटिव्ह काय असतात, तर सगळ्यात पहिले म्हणजे टाइमपास कमी करणे. अचानक असं होतं की टाइम पास का जरिया कौन सा है बता दो, हमारे जो व्यूअर्स है वो रिलेट कर पाएंगे 100%. कोणते मेथड्स आहे जिकडे आपण टाइमपास करत असतो? मी केला नाहीये त्याच्यामुळे मला माहिती नाहीये. मैं कर चुका हूं, बताइए आप, मैं रिलेट करूंगा. असं आहे की एक तर जस्ट 12वी झालेलो असतो. तर 12वी झाल्यावर खूप अभ्यास केलेला असतो बऱ्याच लोकांनी, नॉट एव्हरीवन पण बऱ्याच लोकांनी. तर त्यानंतर जेव्हा अचानक आपण ग्रामीण भागातून शहराकडे येतो किंवा मग आपण कॉलेज लाईफ जेव्हा एंटर करतो ना, तर तेव्हा अल्टरनेटिव्ह काय सापडतात किंवा टाइमपासचे जरिया काय असतात. तर सगळ्यात पहिले आपल्याला कॉलेज आणि कॅफेचे ते कॅन्टीन्स, त्या सगळ्या गोष्टी जास्त अपील दुनियादारी करतात. मूवी वाला. दुनियादारी मूवी, त्यात मी एसपी कॉलेजची स्टुडंट, जिथे अरे वा. दुनियादारी शूट झालेला आहे. तर ते कॅन्टीन असेल ते जास्त अपील करतं. दुसरं म्हणजे आपल्याला फ्रेंड सर्कल खूप आवडायला लागतं आणि अचानक आपल्या हातात पैसा यायला लागतो ना 12वी नंतर. तर पैशाचा वापर नेमका कसा झाला पाहिजे ह्याची अजिबात आयडिया नसते. तर घरून बिचारे आई वडील आपल्याला पैसे पाठवतात आणि आपण त्याचा दुरुपयोग करायला सुरुवात करतो. मूवीज बघणं असेल, टाइमपास करणं असेल, टाइमपासमध्ये अजून बस मूवीज आहे किंवा फ्रेंड सोबत चिल करणं असेल. अर्थात आपण करिअरला तेवढं साईडलाईन करतो 12वी नंतर आणि त्यामुळेच मला वाटतं थोडंसं नंतर त्याचे रिपरकशन्स जास्त बघायला मिळतात. ठीक आहे, मतलब थोडासा एन्जॉय करना भी चाहिए. तर स्टडी आणि लाईफ हा बॅलन्स कसा मेंटेन करायचा? मतलब असं नाही ना की फक्त तुम्ही अभ्यासालाच लागला तर आफ्टर सम टाइम यू विल गेट बर्न आउट कम्प्लिटली, मग अभ्यास होणारच नाहीये. बरं, नुसतं चिलच मारताय तर अभ्यास पण होणार नाही. मग हा बॅलन्स कसा मेंटेन करायचा की अभ्यास पण होतोय आणि चिल पण मारताय तुम्ही, कोई रिग्रेट नाही रहेगा ना बाद में? राईट. म्हणजे मी जसं आधी पण सांगितलं की स्टडी व्हायलाच पाहिजे किंवा टाइमपास कमी व्हायला पाहिजे, बट नॉट नेसेसरी की तुम्ही आयुष्यात फक्त अभ्यासच करा. क्वालिटी टाइमपास कुठला असावा? बरोबर. जसं तुम्ही मागच्या प्रश्नामध्ये सांगितलं की पर्सनॅलिटी पण डेव्हलप तुमची झाली पाहिजे कॉलेज करत असताना. तर असं काहीतरी क्वालिटी टाइमपास सांगा ज्यातून माझी पर्सनॅलिटी पण डेव्हलप होईल, युपीएससीला पण मदत होते, ऍज अन इंडिव्हिज्युअल म्हणून मी ग्रो होतोय. असं काय करता येईल मला? तर माझ्या बाबतीत हे होतं की ते जे फास्ट स्विच ऑन आणि स्विच ऑफ आहे ते मला फास्ट करता येत होतं. लेट्स कन्सिडर वेन आय एम टॉकिंग अबाउट क्वालिटी टाइम. तर एसपी कॉलेज असेल किंवा युनिव्हर्सिटी असेल तर तिथे खूप सारे फंक्शन्स होतात. तर त्या प्रत्येक फंक्शन्स मध्ये मी पार्टिसिपेट केलं होतं किंवा मला स्पीच आणि डिबेट कॉम्पिटिशन्स आवडतात. तर तिथे वादसभा म्हणून येतं, त्या ग्रुपचा मी पार्ट होते. तर आपल्या हॉबीज डेव्हलप झाल्या, तिथून पर्सनॅलिटी आणि कम्युनिकेशन डेव्हलप झालं फर्स्ट थिंग. आणि अजून जे क्वालिटी टाइम बद्दल म्हणतो तर नॉट नेसेसरी की आपण 24 तास अभ्यास करावा. क्वालिटी टाइम मध्ये मला असं वाटतं मला झोपायला फार आवडतं, तर झोपणं माझ्यासाठी क्वालिटी टाइमपास असू शकतो. इन्व्हेस्टमेंट आहे कारण त्याच्यातून रिटर्न्स भरपूर आहेत, आपल्याला भरपूर एनर्जी सेव्ह करता येते. आणि ऑफकोर्स खूप 12-12, 14-14 तास अभ्यासाबद्दल मी अजिबातच सजेस्ट करत नाही. सांगतात लोक पण ते स्वतः करत नसतात, कारण सिम्पली ह्युमनली नॉट पॉसिबल, करू शकत नाही. एका किंवा हार्डली 3 ते 4 दिवसाच्या वर आपण ते करू शकत नाहीये. आणि मी माझ्या प्रत्येक इंटरव्ह्यू मध्ये पण तेच सांगितलंय की आपण क्वालिटी स्टडी कसा करू शकतो, तर 6 ते 7 तासांचा तो असायला पाहिजे विथ फुल कॉन्सन्ट्रेशन. म्हणजे लेट्स कन्सिडर इफ वी आर सिटिंग फॉर 10 आवर्स, तर त्या 10 आवर्स पैकी 6 ते 7 तास असे असले पाहिजे की जेव्हा आपण 100% प्रेझेंट आहे. फक्त पुस्तक उघडून ठेवणे आणि पानं न पलटणे ह्याच्यात काहीच पॉईंट नाहीये. तर म्हणजे मला खूप लोक विचारतात की मॅडम अभ्यास करताना झोप येते, तर माझं सिम्पल आन्सर आहे की झोप येते तर झोपून जाणे. कारण कसं होतं, झोप येते म्हणून आपण ऑल्टरनेटिव्ह काय शोधतो, तर आपण बाहेर चहा प्यायला जातो, पण वेळ तर तो जातोच आहे ना. तर इट्स बेटर की तुम्ही झोपून घ्या, झोप आली आहे तर त्यानंतर जेव्हा एनर्जी स्टोअर करणार आहे तर ती एनर्जीचा वापर झाला पाहिजे. सो दिस इज हाऊ यू नीड टू मॅनेज युअर टाइम. ग्रामीण भागातून मुलं 12वीला येतात, तुम्ही मागच्या प्रश्नाचं उत्तर देताना सांगितलं. तर माझं असं ऑब्झर्वेशन आहे की ते जेव्हा बाहेर पडतात गावातून तर एक खूप न्यूनगंड असतो त्यांच्या मनामध्ये, इन्फिरियरिटी असते. जे शहरातलं वातावरण आहे, नवीन नवीन प्रोफेसर्स आहे, ते इंग्लिशमध्ये फार फार बोलत असतात, नवीनच काहीतरी करिक्युलम आलेला आहे. तर अशा सगळ्यामध्ये त्यांना वाटते की आय एम नो वेअर इन द रेस. ग्रामीण भागातल्या माझ्या बाबतीत असं नव्हतं झालं. आय वॉज व्हेरी बेधडक, काय व्हायचं ते होऊ दे, आपण करायचं असं. बट बहुतांश मुलं ज्यांना मी भेटतो की नाही, जे प्रिपरेशन फेजमध्ये आहे, त्यांच्या मनामध्ये एक भीती आहे की आपल्याला जमेल की नाही, आपण ग्रामीण भागातून आलेलो आहोत, आपल्याला काही वारसा नाही आहे, आई वडील शेतकरी आहे किंवा जेमतेम सर्व्हिसमध्ये वगैरे आहे, आपल्या घरचं कोणी आहे पण नाही सर्व्हिसमध्ये, घरचं काय कोणी तालुक्यातलं पण नाही आहे असं. तर त्या मुलांना तुम्ही काय सांगाल की ही भीती किती अवास्तविक आहे? हे त्यांना मी सांगितलंय बऱ्याचदा, पण आय थिंक यू विल बी इन बेटर पोझिशन.
मी स्वतः सांगेल की ज्यावेळेस 12वी होऊन मी पुण्यात आले ना, मला स्वतःलाही असं वाटायचं की मला काहीच येत नाहीये. आणि तो स्वतःबद्दलचा सेल्फ डाऊट आपल्याला खूप सुरुवातीपासून येतो, कारण आपण एक तर फॅमिली त्यामुळे पिकअपच घेता येत नाही मुलांना. सेल्फ डाऊट आहे ना जोपर्यंत, तुम्ही त्यांना सांगा हा अभ्यास करा, हा अभ्यास करा, पहिला वाक्य वाचायला घेतलं की मला जमेल का, मी ग्रामीण भागातला आहे, आई वडील जेमतेम शेतकरी वगैरे आहे, हा डाऊट येतो. मग त्याला कसं कव्हर करता येईल? पहिलं तर की म्हणजे ना, मला ना ज्यावेळेस मला स्वतःला सेल्फ डाऊट यायचा ना, तर मी हळूहळू गोष्टी रिअलाईज करायला लागले की नेमकं कुठे चुकतंय. तर मला असं कळलं की जे पर्टिक्युलरली शहरी भागातले मुलं आहे ना, त्यांच्यातला हा कॉन्फिडन्स कुठून येतो, कारण त्यांना असं वाटतं की आपण सोडून जगात कोणी हुशार आहेच नाही. मग हळूहळू तो कॉन्फिडन्स मी स्वतःमध्ये डेव्हलप केला आणि मग आपण असं भासवायचं की आपल्याशिवाय या जगात हुशार कोण आहेच नाही किंवा आपल्याशिवाय कॉन्फिडंट कोण आहेच नाही. आपण जर तो पर्सनॅलिटीमध्ये तो ऑरा कॅरी केला ना, तर मग मला वाटतं आपल्याला सर्व्हाइव्ह करायला चांगलं सोपं जातं. आणि दुसरं की आपल्याला भीती तेव्हाच वाटते जेव्हा आपल्याला असं वाटतं की आपण कुठल्या तरी पर्टिक्युलर गोष्टीमध्ये कमी आहोत. मग त्या कमी किंवा त्या विकनेसवरती जर आपण काम केलं तर जास्त फायदा होऊ शकेल आणि त्या कॉन्फिडन्सने मग आपण मैदानात उतरू शकतो. आणि ग्रामीण शहरी हा डिवाइड तर मला वाटतं आता राहिलेलाच नाहीये. मुलांनी तो मनात पण ठेवला नाही पाहिजे. असं काहीच नाही ना जे ग्रामीण भागामध्ये नाहीये किंवा शहरी भागामध्ये असं वेगळं काहीतरी आहे. सो तो न्यूनगंड मनातूनच काढणे जास्त महत्त्वाचं. गोंधळलेले असतात मुलं, बोलताना पण अगदी मंद मंद आवाजात बोलतात. तसं मी काही कुणाला कधी दमदाटी करून बोलत नाही. स्टील ते बोलत असताना आपलं वाक्य कुठं चुकतंय का, आपण काहीतरी किंवा गावरान भाषा आपण वापरतोय का, ह्या सगळ्या गोष्टींचं त्यांना इन्फिरियरिटी असते. बरं इंग्रजीमध्ये ठीक आहे तुला नाही द्यायचंय, पण त्यांना सांगितलं की मराठीमधून दे, तर सर मराठीमधून पण मला जमेल का? मातृभाषा आहे तुझी, आईच्या गर्भामध्ये असतापासून तो मराठीच ऐकत आलेला आहे कदाचित, पण स्टील मराठीला घेऊन त्यांच्या मनामध्ये ते एक इन्फिरियरिटी असते. म्हणजे मराठी डाऊन मार्केट टाईपचं. आता जसं महाराष्ट्रामध्ये पूर्ण भारतामध्ये जसं वातावरण आहे, तर काय भाषेबद्दल तर मला वाटतं की मराठीचा अभिमान हवा. मी त्यांना सांगतो बऱ्याचदा की आपली मातृभाषा आहे ना, त्यामध्येच आपल्याला कळत असतात. इव्हन इफ आय एम रिडिंग इन इंग्लिश, ते जे मी ग्रास्प करतोय ते मराठीमधूनच करतोय. त्यामुळे तुला जसं व्यक्त होता येत तसं व्यक्त हो ना तू, पण स्टील त्यांच्या मनामध्ये ती भीती असते. तर आपण वर्स्ट केसमध्ये हे इमॅजिन करायचं की वर्स्ट केसमध्ये होणार काय आहे, हसणार आहेत लोक, पण आपण हा विचार करायला पाहिजे की लेट्स कन्सिडर आपण एक खूप मोठ्या क्राऊडमध्ये बोलतोय, तर त्या क्राऊडमध्ये हार्डली 2 ते 3 लोक असतात ज्यांच्यात हे गट्स असतात की ते आपल्यासारखं बोलू शकतील. आणि सपोज आपण थोडे चुकलो तर आपण त्या चुकांमधून शिकायला हवं. पण त्याच्यासाठी महत्वाचं काय आहे की चूकच करायची नाही असं नसतं. नेल्सन मंडेला खूप छान म्हणतात की करेज डज नॉट मीन्स ॲब्सेन्स ऑफ फिअर, करेज इज कॉन्करन्स ओव्हर फिअर. तर ते कॉन्कर करण्यासाठी आपल्याला मैदानात उतरणं खूप जास्त गरजेचं राहतं. तर लेट्स कॉन्कर द फिअर. एकदा उतरायचं, एकदा एखादी गोष्ट केली ना की मग हळूहळू ते इव्हेंच्युअली आपण डेव्हलप करतो ते स्किल. आणि मूवीज मध्ये पण सांगतातच ना की जगात अशी कोणतीच गोष्ट नाही जी एक व्यक्ती करू शकतो तर दुसरी करू शकत नाही. जर मला जमलं, मी पण ऑफकोर्स खेड्यामधूनच आलेली, खूप ग्रामीण भागातली नव्हते, तालुका प्लेसला राहत होते, पण जर मला जमू शकतं तर मला वाटतं कोणालाही जमायला पाहिजे. मुलं मोकळेपणाने व्यक्त होत नाही, त्यांना प्रिपरेशनच्या फेजमध्ये बऱ्याच समस्या असतात. पण स्टील आता मी मेंटर आहे तरी पण ते मोकळेपणानं समस्या सांगत नाही. त्यामुळे डॉक्टरला जोपर्यंत तुम्ही नाडी पकडायला देत नाही तोपर्यंत इलाज काय करू शकत नाही ना, ही समस्या आहे. तर मेंटरचा काय रोल आहे पूर्ण UPSCच्या प्रिपरेशनमध्ये किंवा कोचिंगचा म्हणा, कोचिंग म्हणा किंवा मेंटर म्हणा, किंवा असं होईल का की मला नाही करायची कोचिंग, मला नाही पाहिजे मेंटर, मी आपल्या गावी किंवा आपल्या सिटीमध्ये घरी बसून मोबाईल लॅपटॉपवर अभ्यास करेल? कोचिंग पाहिजेच का नाही हा आपला पर्सनल इश्यू, म्हणजे पर्सनल डिसिजन असायला पाहिजे की मला क्लास लावायचा आहे का नाही. पण क्लास लावल्यावर मला काय फायदा झाला हे मी सांगेन. तसं मी तुम्हाला म्हटलं तसं की इतके रिसोर्सेस अवेलेबल, इतक्या साऱ्या गोष्टी अवेलेबल आहेत. तर याच्यामध्ये ना काय करायचं हे सगळे सांगतात, पण काय नाही करायचंय ना हे आपल्याला कळलं पाहिजे. आणि ते तेव्हाच कळतं जेव्हा ऑलरेडी खूप चुका करून आलेला व्यक्ती आहे, ऑलरेडी त्या प्रोसेसमध्ये होरपळलेला व्यक्ती आहे, तो जर आपल्याला आपले अनुभव सांगत असेल ना, नॉट नेसेसरी की प्रत्येक चूक आपणच करायला पाहिजे, दुसऱ्यांच्या अनुभवातून शिकणं सुद्धा तितकंच संपून जातील आणि आपण चुका रिपीट करत राहतो. तर मेंटरचा रोल असं नाही की कुठल्या पर्टिक्युलर कोचिंगचाच, पण इन जनरल मेंटर काय करतात तर ते ना अशा गोष्टी आपल्याला हायलाईट करून देतात ज्या आपल्या प्रिपरेशन मधून सुटून गेलेल्या असतात. किंवा आपण असं असतं ना की आपण स्वतःच कौतुक करत असतो, तर त्या प्रिपरेशन मध्ये राहिलेल्या गोष्टी मेंटर्स मला वाटतं हायलाईट करून देत असतात. ते कोणीही असू शकतात, तुमचा फॅमिली मेंबर असू शकतो, तुमचे फ्रेंड्स असू शकतात. त्याच्यासाठी गरजेचं काय तर आपण व्यक्त होणं. म्हणजे इकडे प्रॉब्लेम हा आहे की आपल्याला असं वाटतं की ज्यावेळेस माझा बेस्ट कंटेंट प्रिपेअर होईल ना त्यानंतरच मी UPSCचा एखादा आन्सर लिहेल. पण असं होतं की तो बेस्ट आन्सर, परफेक्शन कधी येतच नाही. तर त्यासाठी असं की आपण कचरा लिहा पण लिहा. म्हणजे ते आपल्याला मागून हा सांगणारा व्यक्ती जो असतो ना की तू लिहायला पाहिजे, तेवढं झालं तरी भरपूर होतं. तर तो मला वाटतं मेंटरचा रोल असायला पाहिजे.
इकडे असं आहे की असं नाहीये की तुम्ही क्लास नाही लावला किंवा तुम्हाला मेंटर नाही भेटला तर तुम्ही होणारच. परीक्षा पासच होणार नाही. 90% एफर्ट्स ऑफकोर्स आपले असतात. फक्त ते जे 10% असतात ज्याच्यात आपल्याला डिरेक्शन द्यायची मार्ग असते दाखवतात. त्याच्यामध्ये ते मार्गदर्शक आपल्याला हवे असतात. ते कोणीही असू शकतात, ते आपल्या चॉईसवरती. आणि असं काही नाहीये की विदाऊट मार्गदर्शक कोणी झालेलंच नाहीये. आता फॉर्च्युनेटली ऑनलाईन बरेचसे एकलव्य आहेत. ऑनलाईन कंटेंटच्या जमान्यामध्ये खूप सारे रिसोर्सेस अवेलेबल आहे. फक्त नोट ऑफ कॉशन की जस्ट वाईजली चूज युअर रिसोर्सेस. ज्यावेळेस आपण रिसोर्सेस रेफर करत असतो तर खूप सारे ऑप्शन्स अवेलेबल असतात. तर त्याच्यातलं नेमकं कोणतं चूज करायचं, तर आपल्याला जे जमतंय किंवा आपण जे आत्मसात करू शकतो ते चूज करणे जास्त गरजेचं आहे. नाही तर आपण मग वाहवत जातो त्या युट्यूबच्या याच्या दुनियेमध्ये. 2015-16 जेव्हा आम्ही तयारी चालू केली होती UPSCची, तर मोस्ट ऑफ अवर वरीज, आमची जे काही चिंता आहे ते UPSCच्या प्रिपरेशनशी संबंधित असायच्या. बट नाव टॉकिंग टू स्टुडंट्स, आता त्यांच्याशी बोलताना मला कळतंय की त्यांना मेंटल क्रायसिस, इमोशनल क्रायसिस जास्त आहे. तर हे का होतंय आणि ह्याच्यावर काय उपाय आहे? म्हणजे जोपर्यंत त्यांचं एक स्टॉर्म सेटल होत नाही माइंडमध्ये, तोपर्यंत अभ्यास सुरू करून अर्थच नाही. मला असं हळूहळू जाणीव होत आहे. तर मोस्ट ऑफ देम हू मीट मी, त्यांची हीच कंप्लेंट असते की सर इमोशनल क्रायसिस आहे, मेंटल क्रायसिस आहे. हे का होतंय आणि ह्याच्यावर तोडगा काय? तुम्ही पण आता त्या जनरेशन मधले आहात, तुम्ही नुकत्याच 2023ला पास झाल्यात. मैं उनकी तरफ देखता हूं तो आई एम सरप्राइज की इतनी प्रॉब्लेम हमको क्यों नहीं हुई. मला स्वतःलाही खूप विशेष वाटतं आणि इतके जड जड मेंटल स्ट्रेसचे शब्द ते वापरतात की जे आपल्या डिक्शनरीत त्या वेळात कधी नव्हते सुद्धा. म्हणजे मला कधीच 2018 मध्ये मेंटल ट्रॉमा नावाचा शब्द माहित नव्हता. स्किझोफ्रेनिया एक्झॅक्टली. तर हे शब्द तर माझ्या वेगवेगळे फोबिया शोधून काढलेत त्यांनी आता. बस फक्त मला वाटतं ते भक्का करून ठेवलाय. ते काय झालंय की कॉम्पिटिशन एक तर खूप जास्त वाढलेली आहे, कारण की नंबर ऑफ स्टुडंट्स. आय हॅड अप्लाइड, आय थिंक 8-9 लाख मुलांनी काहीतरी अप्लाय केलं होतं. तुमच्या वेळेला 15-16 लाख मुलांनी अप्लाय केलं. 15 लाख माझ्या वेळेस. कॉम्पिटिशन वाढत चाललेलं आहे. तो एक फॅक्टर आहे. एक तर कॉम्पिटिशन असेल, दुसरं की ना म्हणजे कोणाच्या बोलण्यातून, टॉपर्सच्या बोलण्यातून असेल किंवा कोचिंग इन्स्टिट्यूट्स मधून असेल, असं भासवलं जातंय की UPSC खूप अवघड एक्झाम आहे आणि ती पास करण्यासाठी तुम्ही खूप जास्त हुशार लागता. तर हुशार लागता का? तर अजिबात नाही. आय एम नॉट. इवन आय एम हार्ड वर्किंग. मी हार्ड वर्क करू शकतो, बट आय वॉज नॉट व्हेरी ब्रिलियंट. कॉलेजमध्ये, स्कूलमध्ये जेमतेम होतो. बट आय न्यू माय स्ट्रेंथ, त्याच्यावर काम केलेलं मी. तुम्ही कंटिन्यू. बरोबर. मी म्हणजे असं नाही का मी पण कन्सिस्टंटली मेरिटोरियस आहे, 10वीला पहिली 12वीला पहिली, असं अजिबात नाहीये. फक्त मला वाटतं हार्डवर्कपेक्षा माझ्याकडे स्मार्ट वर्कची स्ट्रॅटेजी होती. कोणाकडून काय घ्यायचंय आणि कोणत्या मोमेंटला घ्यायचंय आणि काय सोडायचंय, कधी थांबायचंय, या गोष्टी मला वाटतं माझ्याकडे जास्त चांगल्या अवेलेबल होत्या, म्हणून ते स्मार्टली मी प्ले करू शकले. बट मानसिक त्रास किंवा आता तर कधी कधी सायकॅट्रिस्टची गरज पडते मुलं प्रिलिम्स चालू आहे तसे कोर्सेस, काउन्सिलिंग करायचे. तर मला वाटतं त्याच्यासाठी मी आधी जे म्हटलं की आपल्याला फॅमिली असेल किंवा फ्रेंड्स असतील यांच्या मॉरल सपोर्टची गरज आहे. ती कशासाठी की आपल्याला ज्या वेळेस म्हणजे लेट्स कन्सिडर आपण प्रिलिम्स फेल होतोय, तर आपल्याला हे ठाजून सांगता आलं पाहिजे की माझे एफर्ट्स कमी पडले, हो गया. आणि असं नाही की त्याच्याने आयुष्य थांबून चाललंय. जिगर बडा चाहिए एक्सेप्ट करने के लिए. सगळ्यात जास्त महत्वाचं ऍक्सेप्टन्स. म्हणजे मी जेव्हा पहिली प्रिलिम्स फेल झाले होते ना, तर मी खूप म्हणजे सांगितलं होतं, असं मी अजिबात भपका केला नव्हता की 2 मार्काने गेली, कट ऑफ पासून 3 मार्क्सने गेली. आय डोंट नो बॉस, माझं 20 मार्कांनी राहिलं होतं, मला माहित नव्हतं. पण मी खूप कॉन्फिडेंटली की मला माहिती आहे माझे एफर्ट्स कमी पडले, कारण मी सगळ्यात पहिले त्या एक्झामला गृहीत धरलं होतं की मला ह्याचं सगळं येतंय. थोडी अतिशहाणे म्हणतो ना आपण, त्या वयात असतो, तर ती होते. तर मला ही एक्झाम पहिले तर कळाली नव्हती व्यवस्थित. आणि दुसरं की मी एफर्ट्सच तेवढे टाकलेले नव्हते, प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स केलेले नव्हते किंवा सिलेबस पूर्ण कव्हर झालेला नव्हता. तर इन्स्टेड ऑफ आपण जेव्हा आपल्या चुका शोधण्याऐवजी जेव्हा दुसऱ्यांना ब्लेम करायचं असतं ना, तेव्हा या मेंटल ट्रॉमाच्या गोष्टी येतात. तर आपण स्वतःला ब्लेम करायला शिकलं पाहिजे आणि स्वतःला अप्रिशिएट पण करता आलं पाहिजे की ठीक आहे, ह्या वेळेस राहून गेलं, पुढच्या वेळेस मी जास्त ताकदीने लढेन. मल्टिपल ऑफ रिसोर्सेस आहे. एक विषयाचा जर तुम्ही अभ्यास करतो म्हटलं तर पूर्ण घरामध्ये लायब्ररी लागेल. रिसोर्स मिनिमायझेशन कसं केलं पाहिजे त्या बाबतीत मी खूप चांगलं सांगू शकते, कारण माझ्याकडे छोटीशी पॉकेट डायरी, एक छोटीशी डायरी आणि राहुल गांधीचे कॉन्स्टिट्यूशन ऑफ इंडिया छोटंसं घेऊन फिरतात ना. डोंट नो त्याच्यामध्ये सगळे आर्टिकल्स आहेत की नाही. मला पण तुमचे जेव्हा नोट्स बघितले होते त्यामध्ये मला हाच डाऊट आला होता की एवढ्यामध्ये कशी काही मुलगी पास झाली असेल. त्याच्यामध्ये जनरल स्टडीज पेपर 1 पण आहे, 2 पण आहे, 3 पण आहे, 4 पण आहे आणि ऑप्शनल पण आहे. आय वॉज व्हेरी सरप्राईज. म्हणजे आम्ही काय चूक केली का? कारण आय हॅड ऍटलीस्ट 4 कॉपीज. तुमची ती छोटी पॉकेट डायरी होती. हे कसं केलं तुम्ही आणि हाऊ इम्पॉर्टंट इट इज? कारण आता विद्यार्थ्यांच्या टेबलवर जर तुम्ही बघितलं अभ्यास करत असताना, एवढी थप्पी लागलेली असते, त्याच्या हाईटच्या वर गेलेली असते. मिनिमाइज कसं करायचं? पहिले तर मला हे क्लॅरिटी होती की मला नोट्स बनवून त्या छापायच्या नाहीये आणि मला मॅन्युस्क्रिप्ट तयार करायच्या नाहीये. तर मला माझ्या प्रिपरेशन पुरता लागणाऱ्या गोष्टी, कारण मला कधी मला टोमना होता. ठीक आहे.
तर मला काय पुस्तक छापण्याचं काही नाहीये. मला जेवढ्या गोष्टी माझ्या अंडरस्टँडिंगसाठी लागतात तेवढ्या होत्या. तर मी असं केलं होतं की ऑफकोर्स मला पण एवढे रिसोर्सेस असताना असं नाही की मी एक पिक केला आणि तो लाईफ टाईम कॅरी केला. तर मी गोष्टी अशा काय केल्या की ट्रायल अँड एरर खूप आहे याच्यामध्ये प्रिपरेशनमध्ये. मी काय केलं की इकॉनॉमिक्स असेल, हिस्ट्री असेल, तर ह्या प्रत्येक सब्जेक्टसाठी 2 ते 3 रिसोर्सेस अवेलेबल आहे. तर मग मी प्रत्येकाचं एक रिडिंग म्हणजे पूर्ण नाही तर जस्ट एक ग्लान्स आपण देतो ना, तर तसं ते रोबोट अंडरलाईन वगैरे काय करायचं नाही. नाही काहीच नाही, फक्त बघत होते की त्याची लँग्वेज मला समजते का. आणि मग एका सब्जेक्टला जेव्हा मी 2 किंवा लेट्स कन्सिडर इकॉनॉमिक्स वाचतोय तर मग रमेश सिंग असेल किंवा दुसरा मग श्रीराम आय असेल ना, दोन्ही वाचले मी. मग मला असं कळलं की रमेश सिंग जे आहे बऱ्यापैकी लेंदी आणि मला ते नाही समजत आहे, त्याची लँग्वेज थोडी टफ आहे. लँग्वेज सिंपल आहे रमेश सिंगची, मी ते वाचलं होतं, पण ते प्रिलिम्ससाठी तेवढं हेल्पफुल नाही ना, कारण त्याच्यामध्ये कन्सेप्च्युअल क्लॅरिटी जास्त दिलेली. आणि विवेक सिंग त्यावेळेस मी बघितलं पण नव्हतं, पण मी आजही बघितलेलं नाहीये, पण मला माहिती आहे की ते खूप चांगलं पुस्तक आहे म्हणून. तर त्या 2 रिसोर्सेस मधून मग मी काय बघितलं की ह्याच्यातला आउटपुट कशातून जास्त आहे. आउटपुट कसं ठरवायचं, तर अगेन प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बघायचे आणि मग ह्याच्यातले क्वेश्चन्स जेव्हा आपल्याला डील करायचे तेव्हा आपल्याला खूप मोठं वाचल्यावर कळतंय की थोडक्यात वाचल्यावर कळतंय. हे बघून मग मी एक ठरवलं. आणि रिसोर्सेस फायनल करताना असं झटकापट नाही की प्रियंकाने सांगितलं क्वेश्चन्स बघत असताना काय बघितलं पाहिजे. आता मला उत्तर माहित नाही ना त्यांची, फक्त प्रश्न बघतोय मी, तर ती कशी अनालाइज करायची. क्वेश्चन्सच्या आधी मला वाटतं मी रिसोर्सेसचं एकदा सांगेन की ज्यावेळेस मी रिसोर्सेस फायनल करत होते ना, तर ट्रायल अँड एरर घेतल्यानंतर मला असं कळालं की मला एक तर रिसोर्सेस समजले पाहिजे, म्हणजे माझी स्वतःची अंडरस्टँडिंग त्याच्यावरती झालेली पाहिजे. मग त्यानुसार मी ठरवलं की प्रत्येक सब्जेक्टला एक रिसोर्स असायला पाहिजे. आणि तो असा नाही की सपोज आपण आता डिस्कस करतोय आणि मग मी एक लिस्ट दिली, बुक लिस्ट, आणि मग तुम्ही ती जायची आणि मार्केटमधून परचेस करायची, असं अजिबात नव्हतं. मी सिनियर्सची हेल्प घ्यायचे, मी त्यांचे पुस्तकं वाचायचे, क्लासला गेल्यानंतर ते बघायचे आणि मग आपण असं एक अनालाइज करतो ना की ह्याला हे आवडलंय, ह्याला हे नाही आवडलंय. मग त्यांना जे नाही आवडलंय ते मला आवडतंय का हे बघायचं. जर आवडलं तर मी ते रिसोर्स कंटिन्यू करायचं. आणि ही प्रोसेस लेंदी आहे, म्हणजे जवळजवळ 2 महिने जातात आपली रिसोर्स लिस्ट फायनल करायला. आणि त्याच्यानंतर पण वी कॅन नॉट अश्युअर की हे आपलं फायनल बुक लिस्ट असणार आहे, कारण वी नीड टू इव्हॉल्व आवरसेल्फ. आपल्याला त्या सिच्युएशननुसार अडॅप्ट करायला लागतं. मग अशी मी 2-1 महिन्यांमध्ये एक लिस्ट फायनल केली होती. आणि मग एकदा लिस्ट फायनल झाली की मग थ्रू आउट ती कॅरी करायची. फक्त प्रत्येक सब्जेक्टसाठी एक रिसोर्स. आणि त्यानंतर माझ्या बाबतीत एक गोष्ट चांगली होती, मला वाटतं मी जरी जेनझी मधली असले, म्हणजे 2000 बॉर्न असले ना, तरी मी त्या बाबतीत खूप ऑर्थोडॉक्स थिंकिंग. जे मला असं वाटतं एक्झाम जर पेन पेपर फॉर्मॅटमध्ये ना, तर माझा नोट्स पण हाताने लिहिलेला पाहिजे. बरेच लोक पीपीटी आणि चॅट जीपीटीचा वापर करतात. तर माझं चॅट जीपीटी बद्दल पण सांगा. येस, त्याचं फॅड आहे आता. मग माझंच होतं की मला इन्स्टेड ऑफ ऑनलाईन रिसोर्सेस माझ्या हाताने जेव्हा मी लिहिते ना, तेव्हा मला ते जास्त चांगलं समजायचं. कारण आपल्याला माहित राहतं लिहिता लिहिता आपलं एखादं स्पेलिंग मिस्टेक कुठे झालीये, किंवा मला कलरफुल लिहायला आवडतं, तर 2 ते 3 पेन्सचा वापर. तर असं होतं की माझ्या ऑप्शनलच्या नोट्स मी इतक्या रटल्या होत्या किंवा मी त्या इतक्या वेळेस वाचलेल्या होत्या की तुम्ही जरा झोपेतून जरी उठवलं तरी पण कुठल्या कोपऱ्याला कुठल्या पेनाने कुठली चूक केली हे मी सांगू शकत होते. तर ते चुकांवरून आपल्याला कळतं, अरे मला एवढं माहिती की राईट साईडला कुठेतरी मी चुकवलंय, पण तिथेच तो मुद्दा मी लिहिलेला आहे. तर ते आपल्याला कधी कळतं, आपल्या व्हिज्युअल मेमरीमध्ये ते जास्त राहतं जर आपण हाताने लिहिलेलं असेल. आणि हाताने लिहिलेलं असेल, कारण एक्झामला आपल्याला हाताने लिहायचंय ना, तर इन्स्टेड ऑफ पीपीटी आणि चॅट जीपीटी मी तर ऑलवेजच हाताने लिहिणं प्रेफर केलेलं आहे. माझ्या स्वतःच्या हँड रिटन नोट्स बऱ्यापैकी होत्या आणि मग त्याच्यामुळेच मला वाटतं माझा कंटेंट शॉर्ट होत गेला होता. जसं जसं अटेम्प्ट वाढतात ना, मुलांचे रिसोर्सेस वाढत जातात. तसं मला वाटतं जसं शायद उस किताब में से आ जाए 2 सवाल वो ले लेता हूं, ये ले लेता हूं. तर अटेम्प्ट वाढत असताना रिसोर्सेस कमी व्हायला पाहिजे, नोट्स अजून क्रिस्पी होत जायला पाहिजे. काय होतं, पहिला अटेम्प्ट राहिला, कदाचित ही कन्सेप्ट वाचली नव्हती म्हणून राहिला, बट नॉट नेसेसरी की ती कन्सेप्ट रिपीट होईल. इन्स्टेड ऑफ दॅट व्हॉट वी कॅन डू, की जे तुम्ही सांगितलं की आपल्याला त्या 2 तासांसाठी प्रिपेअर करता आलं पाहिजे. की त्या 2 तासांमध्ये असं नव्हतं की आपला अभ्यास कमी पडला होता, आपली स्ट्रॅटेजी वर्क झाली नव्हती. कशी की आपण पेपर कसा वाचायचा, किती मिनिटात वाचायचा, हे आपलं राहून गेलं होतं. आणि ते सगळं आपल्याला चॅट जीपीटी नाही शिकवू शकत. त्याच्यामुळे मी मुलांना सांगते की म्हणजे माझं सजेशन हेच आहे की चॅट जीपीटीचा वापर केला पाहिजे का, तर येस, पण तो खूप वाईजली झाला पाहिजे. आणि तुम्ही जे ऑनलाईन रिसोर्सेस बद्दल सांगितलं तर इट्स अप टू यू. असं काही नाहीये, म्हणजे आता सपोज मी सांगते की हँड रिटन नोट्स, माझ्यांचा अपकमिंग अटेम्प्ट, अरे माझ्याकडे हँड रिटन नोट्स नाही, तर असं अजिबात नाहीये. माझ्याकडे पण काही सब्जेक्टच्या नव्हत्या. लेट्स कन्सिडर माझ्याकडे इंटरनॅशनल रिलेशन्स आहे, तर त्याच्यासाठी नोट्स अवेलेबल नव्हत्या. मग मी त्याच्यासाठी ऑनलाईन मटेरियल रेफर केलं असेल, किंवा मग हँड रिटन किंवा प्रिंटेड नोट्स होत्या त्या रेफर केल्या होत्या. कारण तुम्ही करंट अफेअर्स हाताने नाही लिहू शकत, तर ते तर तुम्हाला रेडीमेड वापरणंच आहे. तर सगळंच काही हाताने लिहा, किंवा टॉपर्सचं सगळंच ऐका असंही अजिबात नाहीये. आपल्या सिच्युएशन, पिंच ऑफ सॉल्ट आणि नोट ऑफ कॉशन. तर आपल्या सोयीनुसार रिसोर्सेस वापरा. काल आपला याच्यावरून वाद झाला होता, पुण्यामध्ये राहून अभ्यास केला पाहिजे का दिल्लीला गेला पाहिजे. वी कॅन कंटिन्यू ऑन दॅट डिबेट, बट तुमचं पहिलं म्हणणं काय आहे? मला वाटतं
अभ्यास करणं गरजेचं आणि आहे. म्हणतात की दिल्लीला जाऊन पोरं बिघडतात आणि माझ्याकडे बघतात त्या. तर मी म्हटलं मी दिल्लीला जाऊन बिघडलं नाही, मी तिकडे जाऊन बिघडवलं ऍज अ पार्ट ऑफ जोक. Yes. दिल्ली किंवा पुणेपेक्षा अभ्यास करणं महत्वाचं आहे. मग इट्स अप टू यू की तुम्हाला कुठे जास्त सुटेबल आहे. माझ्या केसमध्ये मला असं वाटतं की तिथे राहून आहे ना, मला एक तर म्हणजे चॅलेंज सगळ्यात पहिले असं होतं की तिथलं टेम्परेचर खूप एक्स्ट्रीम्स मध्ये, तर ते क्लायमेटमध्ये मी तिथे ऍडजस्ट होऊ शकले नसते, फर्स्ट थिंग. आणि दुसरं की मला असं वाटतं की पुण्यात राहून होऊ शकलं असतं, कारण पुण्यात असं काहीच नाहीये जे अवेलेबल नाहीये. आपण एक वेळेस म्हणू शकतो का प्रियांका तू येवल्यात का नाही राहिली, तर त्याचं रिझन हे होतं की आमच्याकडे बेसिक द हिंदू पेपर पण येत नाही. द हिंदू पेपर पण आमच्याकडे येत नाही. आपल्याला असं वाटतं अरे द हिंदू पेपर वाचला नाही तर आपली UPSC राहून जाईल, तर मग तो पेपर पण येत नव्हता. आणि दुसरं की मी कॉलेज रेग्युलर इथे करत असल्यामुळे मला जास्त कन्व्हिनियंट होतं पुणे. सो मी बऱ्याच लोकांना सजेस्ट करते की का जायचंय पुणे सोडून, जर तुमच्याकडे सगळे अवेलेबल आहे. आणि आपल्याला तो जो फोमो असतो, फिअर ऑफ मिसिंग आउट, तो नाही झाला पाहिजे की दिल्लीमध्ये काहीतरी खूप महत्वाचं घडतं. कायच देणार आहे. बरोबर. आणि जे काही आता फॉर्च्युनेटली MPSCचा पॅटर्न डिस्क्रिप्टिव्ह झाल्यामुळे दिल्लीचे सगळे कुलचे पराठे खाऊन मी एक टाइम वैतागलो होतो. रोज तेच ते, आणि प्रत्येक भाजीमध्ये आलू असायचे. दिल्ली से अच्छा खाना तो पुणे में मिळत आहे. सगळ्यात महत्वाचं ते. आणि मेन की आपल्याला एखादा इव्हेंट आला, लेट्स कन्सिडर आता रक्षाबंधन येत आहे, तर कुठला पण सण आला तर आपल्याला वाटतं ना आपण फॅमिली जवळ पाहिजे. तर माझ्यासाठी ते होतं की दर 2-3 महिने असतील, 6 महिने असतील, त्याच्यानंतर आपल्या फॅमिलीला भेटलं पाहिजे, सण असतील साजरे केले पाहिजे. असं नाही का मी UPSC करते तर सगळे सणवार सोडून देऊ. तर त्याच्यासाठी मी पुणे बऱ्याच लोकांना सजेस्ट करते. आणि फायनान्शियल इश्यूज पण असतात ना बऱ्याच जणांना, सो पुण्यात ते सॉल्व्ह होऊ शकतात इन्स्टेड ऑफ गोइंग टू दिल्ली. UPSCला इंटरव्ह्यू मुलांना ऐकायला पण उत्सुकता असते. प्रत्येकाचा इंटरव्ह्यूचा अनुभव वेगळा असतो, बट अनुभव पण तुमचा वेगळा आहे आणि तुम्हाला मार्क्स पण सगळ्यांपेक्षा वेगळे आहे. खूप जास्त मार्क्स तुम्ही स्कोर केलेले आहेत. तर इंटरव्ह्यूचा किस्सा पुन्हा एकदा. मला हाऊ वॉज द डे? सुरुवातीला मला असं वाटलं, आणि इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी तुम्ही काय करता ते पण सांगा, कारण दडपण असतं ना इंटरव्ह्यूचं काय होणार आहे. यू सी स्वेटिंग ऑल ओव्हर बॉडीमध्ये. इंटरव्ह्यूला तुम्ही आतमध्ये जायच्या अगोदर पण त्याच्या अगोदरच्या दिवशी पण तुम्ही एकदम चिल होता, काम होता, सगळं सांगा. आय थिंक की माइंडसेट जो आहे ना हा खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्हाला त्याच माइंडसेटमुळे कदाचित एवढे जास्त मार्क्स मिळालेले आहेत, त्याच माइंडसेटमुळे तुम्ही प्रिलिम्स पास झालेला, मेन्स पास झालेला आहात. तो दॅट इज समथिंग ऑल ऑफ अस कॅन लर्न फ्रॉम यू. येस, म्हणजे माझ्या टीचर्स पण मला म्हणतात की माझा ऍटिट्यूड होता हा पॉझिटिव्ह वाला असेल, हॅपी गोईंग मिरॅकल गर्ल, त्यामुळे मी इथपर्यंत पोहोचले. तर ऑफकोर्स ऍटिट्यूड महत्वाचा आहे. इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी मी काय केलं होतं, तर पहिले तर मला झोपायला आवडतं, तर खूप झोपले होते, अजिबात अभ्यास केला नव्हता, न्यूजपेपर सुद्धा त्या दिवशी मी वाचला नव्हता. आणि महत्वाचं म्हणजे मला डान्स करायला आवडतं, तर माझ्या दीदीसोबत मी दिल्लीमध्ये डान्स करत होते आपल्या रूम मध्ये. ते ऐकायचं होतं मला. त्याच्याने आदल्या दिवशी एवढं कोण चिल असू शकतं ना, बट दॅट इज रिक्वायर्ड, ते पाहिजेच. हा बघा कसं असतं की जसं आपण म्हटलं की 14 लाख मुलांमधून जेव्हा 3000 विद्यार्थी इंटरव्ह्यू देत आहेत, तर आपण असं स्वतःला अप्रिशिएट करायचं. खोटं कौतुक असेल, खरं कौतुक असेल, की स्वतःला सांगायचं की म्हणजे इथपर्यंत पोहोचले, याच्या पुढे तर पोहोचूनच जाईल, नाही पण पोहोचले तरी आयुष्यात हे समाधान राहील की UPSC भवनमध्ये एंटर केलंय, राईट. तर ते समाधान देऊन मी डान्स करत होते. आणि इंटरव्ह्यूच्या आदल्या दिवशी काय करायला पाहिजे ना, तर अशा व्यक्तींशी बोललं पाहिजे जे आपलं खूप गोड गोड बोलतात, की आपल्याबद्दल खूप चांगलं आणि पॉझिटिव्ह बोलतात, कारण आपला माइंडसेट खुश आणि चांगला राहिला पाहिजे. तर आयुष्यात तसे लोक जास्त जपले पाहिजे जे आपल्याबद्दल चांगलं बोलतात. खोटी स्तुती मी म्हणणार नाही, पण जस्ट आपल्याला ते रिअलाइज करून देतात की तुझ्यातलं हे चांगलं आहे, आणि ते त्या मोमेंटला हायलाइट झालं पाहिजे. तर ऑफकोर्स माझी फॅमिली तर पूर्णच दिल्लीमध्ये पहिल्यांदा होती. मी ह्याच्यात खुश होते की म्हणजे माझी फॅमिली पहिल्यांदा एअरपोर्टला आली किंवा फ्लाईटने आम्ही दिल्लीपर्यंत गेलो, तर त्या छोट्या छोट्या गोष्टी आपल्याला खुश करणाऱ्या होत्या. आणि दुसरं, इंटरव्ह्यूच्या दिवशी नॉर्मल रुटीन होतं माझं. सकाळी 11:30 वाजता मी गेले होते UPSC भवनला, मस्त खाऊन पिऊन गेले होते. आणि एंटर करतानाच त्यांनी मला सांगितलं होतं की तुझा इंटरव्ह्यू 5 वाजतापर्यंत होईल. पण आपले फॅमिली, आपले भोळे भाबडे आई वडील असतात, तर माझे पप्पा सकाळी 12 वाजेपासून 5 वाजेपर्यंत त्या गेटवर असे तोंड तिथं उभं राहून असं कंटिन्यू माझी वाट बघत होते की आताच माझी लेक येईल. आई वडील तुम्ही कुठेही येऊ नका ना, मी प्रिलिम्सच्या सेंटरला या ना, मेन्सच्या या ना, इंटरव्ह्यूला, कारण त्यांच्या डोळ्यामध्ये ती आशा बघितली. आणि मग आपल्यामध्ये अरे नाही झालं तर, मग ते दडपण असायचं. त्यामुळे मी त्यांना सांगायचो की काही तुम्ही येऊ नका. आणि इव्हन मी त्यांना नंतर सांगायचो की काल प्रिलिम्स झाली, मेन्स आता संपली म्हणून, सो दॅट दे डोंट टेक टेन्शन असं. बट आपके टाइम मलाही असं वाटायचं की माझं नाही झालं तर, पण माझा थॉट हा असायचा गेट पर्यंत सोडायला आले आणि समजा नाही झालं, मग इथून माघारी जात असताना मार्क्स तर तिकडे पडलेत ना, पॅनलने दिलेले आहेत, पता नाही काय धाकधूक लागलेली असेल, हे सगळं माझ्या मनामध्ये चालायचं की मी स्ट्रेस्ड आहे, पण त्यांना कशाला उगाच स्ट्रेसमध्ये टाकायचं. त्यामुळे मी आय नेव्हर कॉल देम, कुठंच त्यांना सांगायचं नाही. आणि नंतर मी सांगायचो की हा प्रिलिम्सचा निकाल लागला, मी पास झालेलो आहे, किती दिवसांनी लागणार हे पण सांगत नव्हतो. आय डिड नॉट वॉन्ट टू गिव्ह देम स्ट्रेस.
ओके. नाही, माझं सगळं माहित असायचं. ते मला सांगायचे 4-5 दिवसात रिझल्ट लागेल, आता तयारीत राहा म्हणून. आणि इंटरव्ह्यूच्या वेळेस मग माझं न्यायचं सेलिब्रेशन चालू केले होते ना रिझल्टच्या अगोदर? सेलिब्रेशन नाही. हा, पण बऱ्यापैकी गोष्टी मी ऑलरेडी Arrangement करायला लागले होते. अरेंजमेंट तयारी सुरू होती. इंटरव्ह्यूच्या दिवशी पण पूर्ण फॅमिली तुम्हाला सोबत गेले स्वतःवर भरोसा होते. होता आणि महत्वाचं म्हणजे आई वडिलांना पण भरोसा होता की ही पास होणार आहे म्हणून. माझ्यापेक्षा त्यामुळे जास्त त्यांना भरोसा होता. बरोबर. पास होणार आहे. इंटरव्ह्यूचा किस्सा काय नाही, 5 वाजतापर्यंत मी वेट केला होता. आणि जसं तुम्ही म्हटलं की आपण संध्याकाळी 5 वाजता. येस, मी सकाळी 11ला गेले, संध्याकाळी 5ला तो सुरू झाला होता इंटरव्ह्यू. 5 पण नाही, ऍक्च्युली 5:30. त्या अख्ख्या UPSC भवनमध्ये मी एकमेव मुलगी उरले होते. आणि मला जेव्हा पॅनल डिक्लेअर झालं तर दिनेश दासा सरांचं पॅनल होतं वरती. ते तुम्हालाही माहितीये त्यावेळेस चेअरमन होते का ते? चेअरमन नाही, त्या पॅनल ओके, मेंबर ओके, होते. ओके. पॅनलचे नंतर मेंबर झाले होते chairman, नाही, ते आता जस्ट जॉईन झालेले. ओके, ओके, ओके. तर सरांचा पॅनल होता. आणि ते बाहेर तुम्हाला माहित असेल वरती ते ऑपरेशन Operation थिएटर theater सारखा वाला. रेड लाईट सुरू असतो. आपल्याला माहित असतं धाकधूक. पुढचा वक्र आपणच. आणि माझं असं होतं की माझा बोलका स्वभाव असल्यामुळे ना त्या भवनमध्ये जे लोक होते ना, तिथला स्टाफ मेंबर्स, त्यांच्याशी मी गप्पा मारायला लागले. कारण एकदा आपण एका मोमेंटला खूप तिथले विचार बाहेरचे करून- स्टाफचे Yes. मेंबर. ओके. कारण एकाच ठिकाणी खूप वेळ विचार करून आपणही दमतो की बस आता सगळे वाईट विचार येऊन गेलेले राहतात. आणि त्यानंतर जेव्हा आपण पॅनलकडे वर्स्ट जातो, पॉसिबल सिनेरियो इमॅजिन करून झाला होता 5 वाजेपर्यंत. येस, आणि खुश होते मी ह्यामध्ये की मी ह्या वयामध्ये इथपर्यंत पोहोचू शकली. आणि मला असं वाटायचं की ठीक आहे, इस बार नाही तो अगली बार आएंगे, पर आएंगे जरूर. मी पुन्हा येईन. तर त्या कॉन्फिडन्स जायची गरज नाही पडली. नाही, डायरेक्ट IPS महाराष्ट्रात बात खतम. ती संधी परत मिळालीच नाही. आणि मग म्हणून म्हटलं ना की जेवढे काही वाईट विचार होते ते सगळे करून झाल्यानंतर जेव्हा मी पॅनलला फेस केलं, आय वॉज हॅपी. मला एवढंच होतं डोक्यात की तो अर्धा तास माझ्या लाईफचा मला बेस्ट अर्धा तास बनवायचा. ज्याच्यानंतर रिझल्ट काही येऊ देत, आय जस्ट वॉन्ट टू एन्जॉय दॅट प्रोसेस. लाईफ लॉंग मेमरी आहे ना ती. Lifelong 2 इंटरव्ह्यू दिले मला, आता पण क्षण आठवतो त्याचा. येस, इंटरेस्टिंग होता. आणि क्वेश्चन्स पण खूप चांगले विचारले होते. माझ्या बाकी इंटरव्ह्यूज मध्ये पण सांगितलं की इंटरव्ह्यू बेस्ट पार्ट होता. त्यांना काय आवडलं माझ्यामधल्या इंटरव्ह्यू मध्ये, तर पहिले माझा कॉन्फिडन्स आवडला. दुसरा आम्हाला पण आवडतो. तो कॉन्फिडन्स का की म्हणजे मी माझ्या इंटरव्ह्यू मध्ये 4 ते 5 वेळेस नाही म्हटलेली आहे, पण ते खूप कॉन्फिडेंटली नाही म्हटली की नाही येते तर नाही येते. लपवायचं काही कारण अजिबात नाही. कारण आपलं नॉलेज टेस्ट ऑलरेडी मेन्स, प्रिलिम्स आणि मेन्स मध्ये झालेलं असतं. इंटरव्ह्यू इज जस्ट युअर पर्सनॅलिटी टेस्ट. तर ती पर्सनॅलिटी टेस्ट म्हणूनच घेतली गेली पाहिजे. आपल्या पर्सनॅलिटीचे नवीन ट्रेट्स त्यांना दाखवायचे असतात. अँड दे आर देअर टू सिलेक्ट यू, नॉट टू एलिमिनेट यू. हे आपल्याला क्लिअर असलं पाहिजे. आणि दुसरं अजून काय चांगलं होतं त्यांना माझ्याला वाढवलं, तर मला वाटतं माझ्या एजचा बऱ्यापैकी ऍडव्हान्टेज झाला. कारण त्यांनी मला सांगितलं की मला नवोदयबद्दल विचारत असताना की अशी काहीतरी पॉलिसी सांग ज्याच्यातून आम्हाला अजून यंग आणि टॅलेंटेड प्रियंका मिळतील. तर मला तेव्हा कळलं होतं की त्यांना हे 2 गोष्टी ज्या त्यांनी हायलाईट केल्यात. तर बऱ्याच गोष्टींवरती क्वेश्चन्स विचारले होते. नवोदयवरती विचारलं होतं. मी नाशिकचे, तर नाशिक बद्दल सुद्धा त्यांनी मला विचारलं. आणि नाशिकचा काय प्रश्न होता? त्यांनी म्हणजे इंटरव्ह्यूला काय विचारतात ना, ह्याच्या काही मर्यादा आहेत. बऱ्याच जणांना ते माहित नसतं. आणि नव्याने जे प्रिपेअर करत असतात त्यांना वाटतं की कुछ भी पूछ लेते हैं इन द युनिव्हर्स. तर तसं नाही आहे ते. त्यामध्ये काहीतरी सिस्टमिक पॅटर्न आहे. त्यावरून कशावरून प्रश्न फॉलोअप होतात, कशावरून प्रश्न इव्हन प्रॉम्प्ट होतात. तर तो एक पॅटर्न आहे. नाशिकवरून प्रश्न का विचारला तुम्हाला? जसं तुम्ही म्हटलं की इंटरव्ह्यूचा एक पॅटर्न आहे, फिक्स, राईट, करेक्ट गोष्ट आहे. आपल्याला असं वाटतं की नेहमी इंटरव्ह्यूला विचारतात मुर्गी पहिले या अंडा पहिले, असं त्यांनी मला नाही वाटत कधी विचारलं. युट्यूबवर शॉर्ट्स असतात तसे, आणि त्यावर कुठल्या तरी UPSC टॉपरचा फोटो असतो. आणि मला नाही वाटत कुठल्याच टॉपरला ऍक्च्युअल इंटरव्ह्यू मध्ये हे विचारलेलं असेल. आणि त्यांना काय करायचं ना, मुर्गी असो पहिले किंवा अंडा बोलूंगा मुर्गा पहिले. ते काही असो, ते दॅट इज नॉट नेसेसरी. तर आपल्याला हे कळलं पाहिजे. आपल्याला ते विचारतात स्पॉन्टेनियसली की हे करणार का, ते करणार का, तर असं अजिबात नाहीये. ते तिथे तुम्हाला घाबरवत नाही. ते खूप लॉजिकल आणि रॅशनल क्वेश्चन्स विचारतात. आणि लेट्स कन्सिडर तुम्हाला ते नाही येते तर यू कॅन से नो, इट्स अप टू यू. तर ते झालं पाहिजे की आपण कॉन्फिडेंटली नाही म्हणता आलं पाहिजे. आणि माझ्या नाशिकच्या क्वेश्चन बद्दल तुम्ही जे विचारलं, तर त्यांनी मला विचारलं होतं टेल मी समथिंग युनिक अबाउट नाशिक. जे मी सांगितलं होतं की आमच्याकडे खूप सारे मंदिर आहेत, रिगार्डेड पिलग्रिमेज सिटी ऑफ इंडिया, ग्रेप अँड वाईन कॅपिटल ऑफ इंडिया सांगितलं होतं. बट ही वॉज लाईक की नो, टेल मी समथिंग युनिक अबाउट नाशिक. मग मला काहीच त्या मोमेंटला सुचलं नाही, कारण मी एवढंच पाठ केलेलं होतं. म्हणून मग मी त्यांना म्हटलं होतं की सर, पीपल ऑफ नाशिक आर व्हेरी स्वीट लाईक ग्रेप. त्यांना इमिजिएटली रिलेट झालं. यू कॅन सी पीपल आर स्वीट लाईक ग्रेप्स. समोर बसलेत. प्रत्यक्ष को प्रमाण की जरूरत क्या है भाई, देख लो मुझे. आणि ते खरं त्यांना पटलं. ते सगळे खूप हसायला लागले. आणि मग असं राहतं ना की आपण वी कॅन ड्राईव्ह आवर इंटरव्ह्यू. तर आपल्या पहिल्या उत्तरातून पुढचा क्वेश्चन जनरेट होतो. त्यांनी खूप साधा प्रश्न विचारला, अच्छा नाशिकची लोक गोड असतात तर पुण्याची कशी. तर
तो त्यांचा क्वेश्चन होता. आणि मग मी म्हटलं की सर वी कॅनॉट जनरलाइज ॲज सच, पण असं म्हणतात की पुण्याचे लोक थोडे टाईट असतात, बट आय डोंट नो, आय डोंट हॅव एनी पर्सनल एक्सपिरियन्स, हे पण मी त्यांना सांगितलं होतं. बट इट वॉज इंटरेस्टिंग पार्ट. छान होता इंटरव्ह्यू. आणि मी ज्यावेळेस रिझल्ट येणार होता ना, तर रिझल्ट नंतर सगळ्यात जास्त एक्सायटेड मी ह्याचसाठी होते की माझ्या इंटरव्ह्यूला मला किती मार्क्स पडले असतील आणि मला CSAT स्कोअर किती असेल. तर दोन्ही पण मार्क्स म्हणजे मोर दॅन एक्सपेक्टेशन होते. इट वॉज लाईक की मी टॉप 10 रँकर्स मध्ये होते इंटरव्ह्यूच्या स्कोअरमध्ये. 203 201 201 टॉप, एकदम टॉप का स्कोर, इमॅजिन भी नाही कर सकते. 215 मॉक इंटरव्ह्यू वगैरे किती दिले होते? खूप नव्हते दिले, मी 4 ते 5च मॉक दिले होते. कारण मला सांगणाऱ्यांनी असं सांगितलं होतं की जास्त मॉक देशील तर तुझा नॅचरलनेस आहे. म्हणजे मी रिझल्ट प्रत्येक जण ट्राय टू रिस्ट्रिक्ट यू, म्हणजे जास्त मॉक दिले की असं असते की असं बसू नको, असं बोलू नको, हात वारे जास्त करतोय, केस उडून गेले म्हणेल, केस चांगले करू. एक्झॅक्टली. मॉक इंटरव्ह्यूज मध्ये काय करतात ना, तुमचा आन्सर किंवा तुमचा कॉन्फिडन्स त्या पर्सनॅलिटीच्या ट्रेट्स ऐवजी तुम्ही तुमचा अपीअरन्स जास्त शोधतात आणि तुमच्या अपीअरन्सवर जास्त लक्ष देतात इन्स्टेड ऑफ दॅट. आता मला माझं सांगायचं तर दासा सरांच्या केबिन मध्ये ज्यावेळेस मी गेले तर इतका मोठा टेबल होता की मी कुठली साडी घातली, माझे हात कसे हलतात, पाय कसे हलतात, काहीच दिसत नाही. आणि त्या गोष्टींवर आपण अननेसेसरी जास्त लक्ष देतोय. सो इट्स बेटर की आपण आपल्या पर्सनॅलिटीवर काम करायला पाहिजे. गोल टेबल होता पहिल्या वेळेस. आय रिमेंबर की आय हॅड सूट बूट, सगळं टकाटक घालून गेलो होतो आणि त्यावेळेस 140 मार्क होते फक्त. नेक्स्ट टाइम एकदम फ्री गेलो होतो, ते सूट वगैरे काही घातलं नव्हतं, टाय वगैरे काही घातली नव्हतं आणि बोललो चांगलं होतं. तर त्यावेळेला 184 मार्क्स होते. दॅट टाइम आय गॉट सिलेक्टेड. आय रिअलाइज की हे सगळं भ्रम आहे. असं तुमचे कापड वगैरे ते बघत नाही, 10 सेकंड बघतात ते की इज ही वेल ड्रेस्ड म्हणून, आणि त्यानंतर मग ते तुमच्या फेसकडे बघतात आणि तुम्ही काय आहात बरोबर ते जाणून घ्यायचा प्रयत्न करतात. कुछ रह गया है और कुछ बता सकते हो हमको? तुमच्याशी बोलत राहिलं तर असं मुद्द्याला मुद्दा फुटत जात असतो. तेच की आपला प्रिव्हियस इयर क्वेश्चन्सचा पॉईंट एक महत्वाचा राहून गेला. तर क्वेश्चन्स महत्वाचे आहेत का? तर येस, कारण माझं पहिलं फेल्युअर मी ऑलवेज सांगते की क्वेश्चन्स मी निग्लेक्ट केले होते, त्यांच्यासोबत मी डिवोर्स घेतला होता म्हणून माझं ते राहून गेलं होतं. तर नेक्स्ट अटेम्प्टला मी सगळ्यात पहिले काय केलं तर माझ्या चुका आयडेंटिफाय केल्या. त्याच्यात मला कळलं की क्वेश्चन्स मी निग्लेक्ट केले होते. तर नेक्स्ट अटेम्प्टला मी ऑलमोस्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स पाठ करून घेतले होते. हाऊ इम्पॉर्टंट इट इज, म्हणजे खूप महत्वाचं आहे ना ते. कसं आहे की आपण जेव्हा म्हणतो की खूप रिसोर्सेस आहे किंवा खूप सारे गायडन्स अवेलेबल आहे, तर त्याच्यातला नेमका कोणता चूज करायचा, तर ते चूज करण्यासाठी महत्वाचं असतं क्वेश्चन्स. म्हणजे आपल्या प्रिपरेशनची स्ट्रॅटेजीच ही असायला पाहिजे की आपण पहिले क्वेश्चन्स बघायचे आणि मग ठरवायचे ह्या रिसोर्सेस मधून घ्यायचं काय. कारण रिसोर्सेसमध्ये 100 गोष्टी असतात, त्याच्यातल्या आपल्याला 10 लागतात. त्या 10 कोणत्या घ्यायच्या ते फक्त क्वेश्चन्सच आपल्याला ड्राईव्ह करत असतात. तर क्वेश्चन्सला निग्लेक्ट नाही करायचं, खास करून सेल्फ स्टडी करणाऱ्या स्टुडंटसाठी. कारण आपल्याला कळतच नाही ह्या रिसोर्सेसमध्ये. मुलं काय करतात ना, पुस्तक पाठ करतात आणि नोट्स बनवायचं म्हटलं की पुस्तक रिराईट करतात. इन्स्टेड ऑफ दॅट आपण जर क्वेश्चन्सच्या अकॉर्डिंग नोट्स बनवल्या तर त्या एक तर छोट्या बनतात आणि आपल्याला पाठ पण होतात किंवा जास्त लक्षात राहतात. तर मला प्रिलिम्स आणि मेन्स दोन्हींना पण मी सांगेन की डोंट निग्लेक्ट प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स. खास करून ऑप्शनलला तर ते जास्त महत्वाचं, कारण ऑप्शनलला तो कंटेंट रिपीट पण होतो. तर क्वेश्चन्सला निग्लेक्ट अजिबात करायला नाही पाहिजे. आणि मुलांसाठी मी काय सांगू, तर पहिली गोष्ट मी सांगेन की जसं मी सुरुवातीला सांगितलं की यू शुड हॅव क्लॅरिटी ऑफ वाय, तर ते खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानेच तुम्हाला तुमचा हाऊ आणि तुमचा पाथ सापडणार आहे. आणि फेल्युअर्सला अजिबात घाबरायचं नाही. आपल्याला असं वाटतं की आयुष्यात आपण कधी फेल झालेलो नाहीये तर होणारच नाही, तर नॉट नेसेसरी, इथे होऊ पण शकतो. तर फेल्युअर हँडल करण्याची तयारी पाहिजे. विदाउट सायकॅट्रिस्ट आपण स्वतःला सावरलं पाहिजे. कारण मोटिवेशनल स्पीकर्स फार कमी काळासाठी वर्क करतात किंवा टॉपर्स टॉक वेल इन दॅट केस. मोटिवेशनवर पण आपलं भांडण झालं होतं. तर मोटिवेशनल पण खूप कमी काळासाठी वर्क करतात ऍक्च्युली. तर महत्वाचं काय असतं की वी शुड हॅव दॅट इनर मोटिवेशन. ते केव्हा येतं? डिसिप्लिन खूप जास्त महत्वाची आहे, डेडिकेशन महत्वाचं आहे. माझं असं होतं की जेव्हा मी अभ्यास करते ना तेव्हा मी फक्त अभ्यासच करते, इतका कॉन्सन्ट्रेशन नाही की इफ यू मला मागून येऊन तुम्ही जर टॅप केलं ना तर मी डचकून जाईल, ह्या परिस्थितीमध्ये असायचे. पण जेव्हा मी मजा करते तेव्हा मजाच करते. मग मला त्यावेळेस कोणी अभ्यास कर सांगितलं की मला नाही आवडत. तर आपल्याला ह्या वयामध्ये जेव्हा आपण 20, 22, 23च्या वयात आहे तर आपल्याला कोणीतरी अभ्यास कर हे सांगणं किती लाजिरवाणी गोष्ट आहे. आपल्याला स्वतःहून वाटलं पाहिजे की आपल्याला अभ्यास करायचा, आपल्याला आपलं करिअर करायचंय. आयुष्याचा तो 3 ते 4-5 वर्षांचा पॅच असतो कॉलेज नंतरचा, हे पण इम्पॉर्टंट, जेव्हा करिअर घडतं. नाही झालं समजा इन केस वर्स्ट सिच्युएशन मध्ये तुमचं युपीएससी नाही झालं पास, तर कधी थांबलं पाहिजे? 2 वर्ष, 3 वर्ष? बरेच जण आपण बघतो की वर्षानुवर्ष ते प्रिपेअरच करतायत, ब्रेक थ्रू मिळत नाहीये तरी पण ते लागलेले असतात. तर कधी थांबलं पाहिजे? त्याचे काय कॅल्क्युलेशन्स असावे की आपण कधी थांबलं पाहिजे? बस बाबा आता हे नाही येणार, बट देर आर लॅक्स ऑफ अदर थिंग्स टू डू इन लाईफ ना. युपीएससी जस्ट अन एक्झाम, ही म्हणजे काही अंत नाहीये आयुष्याचा. मग ते कधी सोडलं पाहिजे? ऑफकोर्स डोंट मेक युपीएससी लार्जर दॅन लाईफ.
आणि माझं असं होतं की मी एंटर करतानाच ठरवलं होतं मी 3 ते 4 अटेम्प्टच्या वर जाणार नाहीये, कारण एक तर एजची लिमिट येऊन जाते, खास करून मुलींच्या बाबतीत तर अगेन ती अजून जास्त येते. तर मी त्यामुळे ठरवलं होतं. आणि दुसरं की आपण जे डिग्री घेतलेली असते ना त्याच्यापासून जेवढा जास्त गॅप होतो ना तेवढं प्लॅन बी ला अजून अडचणी येतात. तर थांबलं पाहिजे का, तर होत ऑफकोर्स मी नाही सांगणार की किती नंबर ऑफ अटेम्प्ट नंतर थांबलं पाहिजे, म्हणजे पण त्याच्या मागचे कॅल्क्युलेशन्स काय असतात ना, वेगळे वेगळे असतात. थांबण्यासाठी पॅरामीटर्स मी पहिले म्हटलं की आपल्याला वी नीड टू बी फायनान्शियली इंडिपेंडेंट. दुसरं की एका प्रोसेसमध्ये खूप काळ अडकून राहिलं ना की आपलं ते म्हणजे मला वाटतं मानसिक जी घसरण आहे ना ती खूप जास्त होते. अभ्यास होत नाही मग. हा, आणि आपण आपल्या चुकांवर काम करण्याऐवजी आपण एक्झामच्या बाबतीत जजमेंटल होत जातो की युपीएससीने ह्यावेळेस पेपरच असा सेट केला म्हणून माझं राहून गेलं. सो आपण या वर्षी पण झाला होता, बराच वाद झाला होता, ते युपीएससीला ईमेल करायची पोरं, अशी प्रश्न कोण विचारताय का बाबा, ते विचारतायत ना. बरोबर, आणि पास होणार आणि काही जण पास होत आहेत ना, तुम्ही नाही झाला तर हा. एक्सेप्ट इट. आता आमच्या वेळेस पण म्हणत होते की सीसॅटचा कट ऑफ कमी करा किंवा तो क्रायटेरिया चेंज शक्य आहे करा, का? बट तो क्रायटेरिया फुलफिल करणारे करणारी मुलं पोरं जर आहेच त्यांच्याकडे ना, आहेत मग तर ते कशाला? कसं काय चेंज करणार. पण ऑफकोर्स टेक्निकल यू हॅव गोष्टी टू आहेत. प्ले अकॉर्डिंग टू देअर रूल्स अँड इट इज देअर गेम ना. हा, म्हणून म्हटलं की ह्या प्रोसेसमध्ये जास्त काळ राहिल्यानंतर आपण एक्झामच्या बाबतीत जजमेंटल होत त्यांना जातो. दोष तर द्यायला लागतात. बरोबर, तर परिस्थितीला दोष देण्याऐवजी थांबवलं आपण पाहिजे. स्वतःला थांबवलं पाहिजे, ते जास्त महत्वाचं आहे. आता आपणही थांबलं ठीक आहे, पाहिजे. तुमच्यामध्ये एक जुलिओ रिबेरो सुपर कॉप आहे महाराष्ट्रातले, तर ते समजदार पण आहे, ते इंटेलिजंट पण आहे, त्यांना टेक्निकल पण खूप नॉलेज आहे आणि ते धाडसी पण आहेत. तर एक आय होप टू सी यू त्या पोझिशन मध्ये त्यांच्यासारखे. आय होप की तुम्हाला बरेचसे आर्टिकल्स वगैरे लिहायला मिळतील वेगळ्या वेगळ्या वर्तमानपत्रामध्ये लॉ अँड ऑर्डर बद्दल, आणि विद्यार्थ्यांना तुम्ही गाईड करत राहाल. सो आय विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर फ्युचर. तुम्ही इकडे आलात, आम्हाला वेळ दिलात. थांबूया, Thank you अजून so कुणाची much. काही प्रश्न असली तर कमेंट सेक्शन मध्ये टाका. मॅम असल्या उपलब्ध तर बोलतील, नाहीतर आम्ही आहेच मग. येस, ऑल द बेस्ट एवरीवन. आणि लास्टला एवढंच सांगेन की क्यों डरे जिंदगी में क्या होगा, कुछ नहीं होगा तो तजुर्बा होगा, असं म्हणून युपीएससीला सामोरं जा. झालं तर ठीक, मन का होतो अच्छा, ना हो तो और अच्छा. आणि बेस्ट विशेस टू एवरीवन अँड आय एम देअर टू हेल्प यू ऑल. थँक्यू सो मच. थांबूया, दॅट्स इट, बाय.